11 वेळेस सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे. आपली इष्टदेवता, कुलदेवता, गुरु महाराज, आपल्या आराध्य आई वडील तसेच वास्तू आणि ग्रामदेवता यांचं स्मरण आपल्या मनामध्ये करायचं आहे. ओम लक्ष्मीनारायणाभ्यो ओम नमः. महेश्वराभ्यां नमः. हिरण्यगर्भाभ्यो नमः. ओम शशी पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृ चरणकमलेभ्यो ओम नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो ओम नमः. गुरुभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम राष्ट्रदेवताभ्यो ओम नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सिद्धी बुद्धी सहिताय श्रीमन महागणाधिपतये नमः. सगळ्यांनी म्हणायचं पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तु गृहन्तु. गणपतीचं ध्यान करायचं. पुण्यम पुण्याहम दीर्घमार्ष्णे निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णका लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भारतचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यप्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरेः लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव बलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः. वर्षामृतस्थो यत्र जनार्दनः योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. श्रीविजयो भूत्रे ध्रुवाने तिरुमतिर् सर्वेश्वरद्धकार्योऽस्युतो श्रीभुवनेश्वराः. सिद्धि ब्रह्मेशानि जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वराय. सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थे. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे. रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हस्ते साक्षतंजलमादाय हातात पाणी घ्या सगळ्यांनी. सभी हाथ में पानी लेना है. अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टाय शुभ पुण्य ऋतू. आपलं स्वतःचं नाव घ्यायचं सगळ्यात हॅलो मम आत्मनः पुराणोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम सहकुटुंब सहपरिवार क्षेमस्थित आयुः आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम अंगीकृत विद्यालये यश कीर्ति लाभ प्राप्त्यर्थ चिंतित मनोरथ परिपूर्ण हेतवे अद्य अमृतवाहिनी गंगा गोदावरी निरंतर कृपा छत्र यथाशक्ती पूजनं करिष्ये. सदानंद गुरुजी तुमच्याकडनं चालू द्या तिकडून. पूजा चालू द्या तिकडून. माईक सगळ्यांनी गणपती बाप्पाचं ध्यान करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदः. सगळ्यांनी म्हणायचे ब्रह्माद्री शिखरोत्पन्ने स्त्रीगंटक विराजते गौतम प्रार्चिते गंगे गृहणार्घ्यं नमोस्तुते. नमो गंगे महागंगे महादेवस्य शिववल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते. पंचवटीयां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी सीतारामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्ती फलदायिनी अरुणा वरुणयोर्मध्ये यत्र प्राची सरस्वती तत्र स्नातवाच पीतवाच गोदावरी
नमोस्तुते गोदावरी महाभागे महापातको नाशिनी धर्म अर्थ काम मोक्षाणां फलदात्री नमोस्तुते गंगा गोदावरी येन्मा प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि अनेन गंगा गोदावरी प्रियंतां नमः गणपती बाप्पा मंगल मूर्ती गंगा गोदावरी माता की। आता आरतीच्या टेबलच्या पुढे जे कोणी भाविक उभे आहेत त्यांनी आरतीच्या टेबलच्या मागे उभे राहा। आरतीच्या टेबल पासून कमीत कमी 5-5 फूट लांब उभे राहा। आरती फिरवताना आरतीचे अर्चक चारी बाजूला आरती फिरवत असतात। आरती फिरवताना आरतीमधल्या वाती या जमिनीवर अंगावर पडत असतात, त्यामुळे त्या टेबलपासून 5-5 फूट लांब उभे राहा। इथे सर्वात पहिले हरिभजन होणार, नंतर गणपती बाप्पाची आरती होणार। ज्या कोणाकडे आरती आहे त्यांनी गणपती बाप्पाची आरती चालू झाली का मग आरती पेटवायची आहे। जय श्रीराम।
करजटी फलिता ब्रह्माचरी होई प्रगटा तेथून येई कुशाग्रता त्र्यंबक राजा तो शहुनी चालरे दंड वाहे मंद चक्र तीर्थी वाहे मंद चक्र तीर्थी मग ये नाशिक पंचवटी मग ये नाशिक पंचवटी रघुपतीचे ते करी बसती दक्षिण माहिती साची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची सीतारामे जनस्थान पावन पंचवटी महिमा अगाध क्षेत्राचा काशीहुनी अधिक साचा अरुणा गोदेचा संगम गमतो मौजेचा करिता मार्जन या तीर्थी करिता मार्जन या तीर्थी ब्रह्मादिक हत्या जाती ब्रह्मादिक हत्या जाती साक्षी शिव गौतम मूर्ती होळी करीची पापाची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची सुरम्य श्री गोदा तीर निरुपम घाट मनोहर ज्यावरी असती सुंदर महंत सुरवर मंदिर श्री यशवंत मामलेदार श्री बालाजी यदुवीर सुंदर नारायण हरीचे सुंदर नारायण हरीचे तैसे कपालेश्वराचे तैसे कपालेश्वराचे आणि रामेश्वर प्रभूचे घंटानारो शंभूची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची मधुर सुशीतल जलजीचे करुणामृत रस देसाचे दर्शन स्पर्शन वासनान अथवा करिता संस्मरण देई इह पर सतगतीला कल्पलता समजी सकला तव तट अंकावरी माते तव तट अंकावरी माते पयसे वावे नित वाटे पयसे वावे नित वाटे तेची सुभग जगी मोठे त्रिपथ गामिनी गंगेची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची कीर्तन नामाचा गजर जेथे होई निरंतर सज्जन संगतीचा लाभ दुर्लभ तो येते सुलभ जप तप यज्ञाधिक करीती पावन धन्य जगी होती अपार महिमा माऊलीचा अपार महिमा माऊलीचा वर्णिल कशीही मम वाचा वर्णिल कशीही मम वाचा पुरवदळा तू रामाचा करीचे सेवा जननीची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची
गोदाम सगळ्यांनी हात वरती करायचे आहेत. बाळगोपाळांना विनंती, ते ताट मागच्या साईडला गुरुजींकडे देऊन टाकायचे आहे किंवा आपले कोणी पॅरेंट्स सोबत त्यांच्याकडे द्यायचे. सगळ्यांनी हात वरती करायचे आहेत, जोरात आवाज द्यायचा आहे. चप्पल काढायची आहे, ज्यांनी चप्पल घातली सगळ्यांनी हात वरती करायचे, जोरात आवाज द्यायचा आहे. आपला आवाज लांब लांब पर्यंत गेला पाहिजे, आपल्या आराध्य देवतापर्यंत गेला पाहिजे. सर्व बाळगोपाळांनी आवाज द्यायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. फक्त बाळगोपाळांनी आवाज द्यायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. फक्त बाळगोपाळांनी आवाज द्यायचा आहे. कल्पे शिक्षित गुरुजी नमस्कार, जय श्रीराम. माईक घेतो माईक. 2 मिनिटं थांबा ना गुरुजी, इकडे बाळगोपाळांकडे माईक नाहीये, त्यांच्याकडे माईक नेऊन द्यावा लागेल.